आज आपण मुळ्याचे पराठे करूया। मंडईमध्ये मुळे छान मिळाले आहेत मला। आता ते काय करणार आहे, पहिली मी कणिक मळून घेणार आहे। हे चांगले 3 वाट्या मोठी कणिक घेतलेली आहे आणि गव्हाचं पीठ आणि हे डाळीचं पीठ थोडंसं टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मीठ घालून नेहमीच्या पद्धतीने मळून घेणार आहे। मळून झालेली आहे, साधारण अशी मळून ठेवलेली आहे कणिक। ती आता मुरेल तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया। तेल 2 चमचे तेल टाकलेलं आहे, मोहरी, जिरे, हिंग आणि हळद। आता आपण हा मुळा जो किसून घेतलेला आहे थोडासा पिळून घ्यायचा, त्याच्यामध्ये भाजी करून घेऊया आपण छानपैकी। त्याची कोथिंबीर घालायची बरं का, छान चव लागते त्याची कोथिंबीरची। तिखट घालायचं, तिखट जरा जास्त घालायचं कारण आपण पराठा करतोय। तिखट घालायचं, धने जिऱ्याची पावडर किंवा गोडा मसाला किंवा गरम मसाला घाला, म्हणजे जरा चव झणझणीत लागते त्याची। आणि मीठ आता मी ही परतून घेते सगळं। आता आपण ही भाजी गार करत ठेवली होती, भाजी तयार झालेली आहे, गार करत ठेवलेली आहे कारण गार झाल्याशिवाय ती भरायची नाही आहे। आता एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशी साधी पोळी लाटून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये मुळ्याची भाजी भरायची, जेवढी तुम्हाला भरायची तेवढी, आणि हा पूर्ण हा गोळा तयार आपण मोदक कसा करतो तसा करून घ्यायचा आहे। असा आता लाटून झालेला आहे, आपण तो तयार टाकून घेऊया। मुळ्याचे पराठे तयार झालेले आहेत, मस्त गरमागरम खाऊन घ्यायचे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं बरं का। त्याच्यावरती दही घ्या किंवा अमूल बटर घ्या, लोणी घ्या, काही घेतलं तरी चालेल, पण खायचं आणि मस्त राहायचं। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं।